आणि आता राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी तुर्तास तरी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही अशी माहिती मिळतेय। अधिवेशनाआधी विस्तार व्हावा ही अपेक्षा महायुतीमधल्या काही आमदारांची होती, मात्र भाजप पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळालेला नाहीये। तसंच सीएम आणि डीसीएम अजित पवार या दोघांनाही अधिवेशनाच्या तोंडावर नाराजी नकोय आणि त्यामुळे तुर्तास तरी विस्तार करण्याऐवजी पावसाळी अधिवेशनानंतर विस्तार करावा असा एक मतप्रवाह आहे। राज्य मंत्रिमंडळाचा तुर्तास तरी विस्तार होणार नाहीये। याआधी पावसाळा अधिवेशनाआधी हा विस्तार होईल असं म्हटलं जात होतं। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, पावसाळा अधिवेशनाआधी हा मंत्रिमंडळ विस्तार होईल असं म्हटलं जात होतं आणि त्यामुळे अनेक इच्छुक आमदार मुंबईत तळ ठोकून होते, मात्र आता तुर्तास तरी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही असं दिसतंय। काय नेमकी कारणं आहेत मंत्रिमंडळ विस्तार टाळण्यासंदर्भातली? एक तर गोष्ट लक्षात घ्यायला हवी की पावसाळी अधिवेशनाआधी जर विस्तार होत असेल तर अधिवेशनामध्ये परत नाराजी नकोय। दुसरीकडे विधान परिषदेची निवडणूक लागली आहे, ही निवडणूक बिनविरोध होण्याचा प्रयत्न आहे, पण बिनविरोध जर नाही झाली तर मतं स्वतःचे जे महायुतीचे असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील हे स्वतः इंटेक राहणं, फोडाफोडी होऊ नये हा एक भाग आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यातले सगळे आहे ती म्हणजे दिल्लीतल्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्या विस्ताराच्या बाबत अजून हिरवा कंदील दिला गेला नाही। उद्या राज्य मंत्रिमंडळाची संध्याकाळी बैठक आहे, उद्या दुपारी विरोधी पक्ष नेत्यांची बैठक आहे। या पोझिशनमध्ये कुठलाही आता विस्तार होईल असं तुर्तास तर दिसत नाही। राहतो प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासुद्धा कोर्टामध्ये जर 2 खाती जर वाढवून दिली असती आणि त्याच्यामध्ये नेमकं कुणाला द्यायचं यावरून फार मतभेद आहेत, अंतर्गत कल आहे। एकाला जर दिलं तर दुसरा नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यात राष्ट्रवादीला अजित पवार यांच्याला सुद्धा 2 जागा द्याव्या लागल्या असत्या ज्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या होत्या, त्यामुळेच कदाचित विस्तार आत्ता नको अशा स्वरूपाची भूमिका या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेली आहे। त्याला भाजपाच्या दिल्लीतल्या नेत्यांनी सुद्धा तशाच स्वरूपाची सूर आवळलेला आहे। यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या आधी विस्ताराची शक्यता जवळपास मावळताना दिसतीये। आता राहतो प्रश्न महामंडळाच्या नियुक्तीचा। महामंडळ देखील अधिवेशनाच्या कालावधीमध्ये देतील असं तुर्तास तरी वाटत नाही। यामुळे जे काही असेल ते पावसाळी अधिवेशनाच्या नंतरच अर्थात 12 जुलै नंतरच महाराष्ट्रामध्ये घडेल असं म्हटलं जात आहे। त्या दृष्टिकोनातनं कदाचित घडामोडी घडतील। तुर्तास तरी जे आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक होते, मंत्रिपदाची आशा लावली होती ती मावळताना दिसतीये। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।